मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा तोच प्रकार. TCS नंतर आता शिर्डीच्या डीमार्ट मध्येही धर्मांतराचा आरोप. अश्विन नावाच्या एका तरुणाला म्हणे धर्म बदलायला दबाव टाकण्यात आला आणि सोशल मीडियावर तर नाव मुस्तफा झाल्याचा दावा. प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, ही पद्धतशीर चालणारी मानसिक घुसखोरी आहे. तुमच्या माझ्या आसपासच्या लोकांच्या मनावर हळूहळू पकड घेण्याचा प्रयत्न. आणि हे कुठे चाललंय? आपल्या शिर्डीमध्ये साईबाबांच्या भूमीत. इथेच तर हिंदू समाज शांत, संयमी पण जागा आहे. म्हणूनच लोक डीमार्ट बाहेर उतरले, स्पष्टीकरण मागितलं आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. पण सांगतो, हिंदू समाजावर मानसशास्त्रीय हल्ले होतात तेव्हा आम्ही शांत बसत नाही. धैर्याने, कायदेशीर मार्गाने पण ठामपणे उभा राहतो. ही बातमी एक इशारा आहे. जागे व्हा, सतर्क राहा. तुमच्या कुटुंबाजवळ, तुमच्या मित्राजवळ कोणते विचार पोहोचताय यावर लक्ष ठेवा. धर्मांतराची खेळी कुठेही झाली, हिंदू समाज आवाज उठवतो, बुद्धीने, पुराव्याने आणि कायद्याने. कारण हिंदुत्व म्हणजे आक्रमकता नाही, हिंदुत्व म्हणजे जागरूकता आणि अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका. मित्रांनो, हे प्रकरण अजून तपासात आहे, पण हिंदू समाज एक झाला की सत्य बाहेर येतच. जागरूक राहा, जुळून राहा. जय जय श्रीराम.